आरोप केला आहे आणि त्यांना भंडाऱ्यातून हद्दपार करा असं तुम्ही पत्रक सुद्धा यावेळी दिले आहेत. काय संदर्भात माहिती? मागील अधिवेशनामध्ये मी मुंबईला दाते साहेबांना भेटलो. त्यांना इथल्या समस्या मी सांगितल्या का कशा प्रकारे रेतीची अवैध इथं चोरी चालू आहे, त्याच्या कारणानं आमचे लोक कसे दुखावलेले आहेत, ॲक्सिडेंट होत आहेत, दारूच्या प्रकार इथं कसा वाढतो आहे, गांजा MDच्या बद्दल आणि महिलाच्या सुरक्षेचे जे मुद्दे घेऊन मी तिथं गेलो असता. त्याच्यानंतर मी भंडाऱ्याला आलो तर एक विनयभंगाची केस होती. तिथल्या रिलेटिव्हने सांगितलं की SP साहेबांना फोन करा आणि विचारा काय स्टॅटस आहे, काय कारवाई केली. त्याकरता फोन केलो असता त्यांनी म्हटलं मला फोन नको करू, तुम्ही DGला फोन करा. अरे एक जनप्रतिनिधीच्या नात्यानं तुम्ही असे उत्तर देत असाल तर सामान्य माणसासोबत तुमचा काय व्यवहार असेल हा एक प्रश्नचिन्ह निर्माण होतो. दुसरी गोष्ट, हे अवैध धंदे इथं वाढले आहेत. याच्यापूर्वी सगळं काही याच्यामध्ये व्यवस्थित होते, पण जेव्हापासून हे SP इथं आले आहेत, कार्यरत आले आहेत, तेव्हापासून हे धंदे इथं वाढलेले आहेत. एक सामान्य परिवार कोणत्या पार्कमध्ये जाऊ नाही शकत, तिथं दारू पिले आणि नशा करलेले लोक तिथं सापडतात. सगळ्या आमच्या माता बहिणी ज्या आहेत त्या आज धोक्यामध्ये आहेत. सामान्य तरीकेने ते फिरू शकत नाही. तरी पण आमच्या यांच्या विरोधामध्ये एक आंदोलन आहे, SP हटाव आणि भंडारा बचाव, आणि यासाठी आम्ही येणाऱ्या काळामध्ये आंदोलन सुद्धा करणार आहोत. परिसरातील अशाच ताज्या व महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा घेत राहण्याकरिता लोकराज्य चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा.